नमस्कार, कसे आहात? मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। कलरफुल कपडे असले तर त्यावरचा हळदीचा, तेलाचा, कुंकवाचा किंवा कसलाही डाग लागला असेल तर तो काढायला फार नाकीनऊ येतात, कारण तो कशानेच काढू शकत नाही। जर रिनाला वापरला तर कलरफुल कपडे डायरेक्ट व्हाईट होऊन जातील, त्यांचा कलर उडून जातो। बघ आता तुमच्या समोर मी लाईव्ह डाग सुद्धा पाडून दाखवते आणि मेनली मी पांढराच कपडा घेतलाय, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या दिसून सुद्धा येईल आणि तुम्हाला खात्री सुद्धा पटेल की हा डाग निघतो। तर मी इकडे कुंकवाचं पाणी करते। आता बघा, जर तुमचे पांढरे कपडे असेल, त्याला कसलाही डाग लागला असेल ना, तर रिन आला भेटतं, तर रिन आल्यामध्ये तुम्ही ते बुडवून ठेवायचा, व्हाईट कपडा व्यवस्थित निघतो। पण आता तुमची साडी असेल, ड्रेस असेल, कुर्ता असेल, फॉलचा कलर साडीच्या फॉलचा कलर बाकी ठिकाणी लागला असेल, सगळ्या ठिकाणी तुम्ही हे बिंदासपणे डोळे झाकून ही ट्रिक फॉलो करू शकता। ठीक आहे, तर आता तुम्हाला लाल भडक कलर इकडे दिसतो आहे आणि हा कलर जायचा तर खूप नाकीनऊ येतात, तर फक्त 3 ते 4 इंग्रेडियंट वापरून आपण हे अगदी घरच्या घरी स्वच्छ करणार आहोत। बिलकुल तो डाग जातो म्हणजे जातो, याची खात्रीशीर गॅरंटी देते। आता स्टेप नंबर फर्स्ट, जर डाग हा ओलसर असेल तर टाल्कम पावडर घ्यायची आणि ही स्टेप पटकन फास्ट करायची। आणि डाग जर कोरडा झाला असेल तर स्टेप नंबर 2 पासून तुम्हाला समोर फॉलो करायचा आहे। टाल्कम पावडर जिथे जिथे डाग आहे तिथे टाकायचा आणि इतकी टाकायची की तो डाग जो आहे तो पूर्ण कव्हर झाला पाहिजे आणि ते पूर्ण टाल्कम पावडर अशी पूर्ण ड्राय झाली पाहिजे, एवढं टाकायचं। म्हणजे जसं आपण ओलसर भागावरती किंवा त्या डागावरती हे टाकतो, तर टाल्कम पावडर काय करते, तर सगळं तो काही पाणी आहे किंवा ते सगळं काही डाग झालाय ते पूर्ण ऍब्सॉर्ब करून घेते त्यातलं पाणी आणि पटकन तो जो डाग आहे तो जाण्यास मदत होते। जर डाग ओलसर असेल तर तुमचं 50 ते 60% काम हे ही पावडर करणार आहे। आणि कोणतीही टाल्कम पावडर तुम्ही घेऊ शकता, खडूची पावडर करून सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा एखादी एक्सपायर झालेली पावडर तुमच्याकडे असेल तर ती पावडर सुद्धा तुम्ही इकडे टाकू शकता, एवढं जबरदस्त हे आहे। आता मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे करते आहे। माझा डाग भरपूर ओला आहे, त्यामुळे हे जे पावडर आहे फार ओलसर होत आहे, पण तुम्हाला मी फक्त दाखवण्यासाठी इकडे स्टेप करून दाखवली आहे। तुम्हाला स्टेप 2 पासून जर डाग कोरडा झाला असेल तर फॉलो करायचंय। आणि काय करायचं, त्याला पावडर लावल्यानंतर 2 ते 3 तासासाठी तसंच ठेवून द्यायचंय किंवा मग पटकन प्रेस फिरवायची आहे आणि ते ड्राय करून घ्यायचं आणि नंतर 3 तासांनी स्टेप नंबर 2 करायला घ्यायची। स्टेप नंबर 2 करण्याच्या आधी त्या डागावरती जेवढी पावडर आहे ती पूर्ण पावडर तुम्हाला काढून घ्यायची आणि आता इथून पुढची प्रोसेस तुम्हाला सेम पद्धतीने फॉलो करायची आहे। तुम्हाला घ्यायचं आहे डिटर्जंट पावडर आणि ही स्टेप नंबर 2 आहे। डिटर्जंट पावडर आपल्याला अशा पद्धतीने स्प्रेड करून टाकायची। इकडे तुम्हाला लिक्विड डिटर्जंट घ्यायचं नाहीये, डिटर्जंट पावडरच लागेल, कारण यामध्ये कॉस्टिक सोडा असतो आणि तो तिथले जे डाग आहे, कपड्यांवरचे डाग आहे ते काढण्यास मदत करतं। त्यानंतर सेकंड इन्ग्रेडियंट ते म्हणजे कच्चं दूध। तुम्हाला दूध हे अगदी उकळून तुम्ही ठेवलेलं दूध घ्यायचं नाहीये, कच्चं दूध तुम्हाला इकडे लागणार आहे आणि हे कच्चं दूध सुद्धा स्प्रेड करून टाकायचं आहे आपल्याला। आणि 3 नंबरचा इन्ग्रेडियंट लागणार आहे तो म्हणजे लिंबू। आपण इकडे डिटर्जंट पावडर घेतलंय, त्यामध्ये ऑलरेडी सोडा असतो, त्यामुळे बेकिंग सोडा टाकत नाहीये। लिंबाचा रस टाकायचा आणि त्याच्या सालच्या मदतीने आपल्याला हे घासायचे। साधारणतः डाग मोठा असेल तर तुम्हाला 1 ते 2 लिंबू इकडे लागणार आहे आणि बिलकुल तुम्हाला या पद्धतीने आधी सर्क्युलर मोशन मध्ये सगळं काही व्यवस्थितरित्या तो डाग वरती कच्चं दूध आणि डिटर्जंट पावडर स्प्रेड करून घ्यायचं आणि हलक्या हाताने आता तुम्हाला हे थोडं असं घासत राहायचं आहे। तुम्हाला हे पूर्ण प्रोसेस करण्यासाठी 5 ते 7 मिनिटं लागणार आहे आणि तुम्हाला हे घासत राहायचंय। जसं तुम्ही लिंबाच्या सालाने हे घासत राहाल ना, तर तुम्ही बघणार की हे ना स्लोली तो जो काही डाग आहे तो फेड होत चाललेला आहे, कमी होत चाललेला आहे। आता जर डाग फार जुना असेल तर ही फर्स्ट स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे। पहिल्यांदा तुम्हाला असं जाणवेल की नाही थोडाफार डाग आहे, पुन्हा 2 ते 3 दिवसांनी तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे, जर डाग फार जुना असेल तर। पण जर डाग लगेच लागला असेल तर पहिल्याच ह्याच्यामध्ये तुमचं 100% डाग हा जाणार म्हणजे जाणार। पण काही आपले ड्रेस साडी असे असतात जे फार महागडे असतात आणि त्यावरती जे आहे आपण जेव्हा हे प्रोसेस करतो तर ती प्रोसेस करण्यासाठी नंतर आपल्याला हे उन्हामध्ये ठेवावं लागतं। तर कसे असतात जे आपले महागडे कपडे असतात ते आपण उन्हामध्ये सुकवत नाही जास्त, त्यामुळे तुम्हाला हे 2 स्लॉट मध्ये करावं लागेल। पण टेन्शन घ्यायचं नाही, हे जाणार म्हणजे जाणार। तुम्ही बघू शकता मी हलक्या हाताने हे पूर्ण घासून घेते आहे आणि डाग हा बऱ्यापैकी गेलेला आहे। जिथे जिथे तुम्हाला असं वाटेल की हे संपलेलं आहे तिथे तुम्हाला पुन्हा कच्चं दूध टाकायचं आहे, डिटर्जंट पावडर टाकायचं आणि हे करायचंय। 2 ते 3 वेळेस तुम्हाला सेम पद्धतीने फॉलो करायचं आहे। तुम्ही बघणार किती मोठा डाग होता तो बघा किती छान पद्धतीने फेड झालेला आहे। हे सेम पद्धत तुम्हाला फॉलो करत जायची आहे आणि हे करत असताना लिंबाची साल जी आहे ती खूप जबरदस्त
जबरदस्त पद्धतीने काम करते। कारण आपले कपडे काही असे असतात की जे महागडे असतात किंवा त्यांना आपण ब्रश वगैरे लावू शकत नाही किंवा ब्रश लावल्याने ते फाटू शकतात। त्यामुळे अशा वेळेस जे आहे आपल्याला लिंबाची साल एकदम जबरदस्त पद्धतीने काम करते आणि आपले महागडे कपडे सुद्धा वाचवते आणि जो डाग लागलेला आहे तो सुद्धा नाहीसा करण्यास मदत करते। हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील। या पद्धतीने तुम्हाला सगळं काही व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि हे करत असताना तुम्हाला एकदम हलक्या हाताने हे फॉलो करायचं आहे। आता जेव्हाही आपण यामध्ये कच्चं दूध वापरतोय तर एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे, कच्चं दुधाचा स्मेल तुमच्या कपड्याला लागू शकतो। त्यामुळे आपण ही पूर्ण प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमचा जो काही कपडे आहेत ते वॉश करून घ्यायचे आहेत आणि त्याचा स्मेल जाण्यासाठी पुढची प्रोसेस सांगते। आता जुना टूथब्रश घ्यायचा आहे किंवा छोटासा तुमच्याकडे कपडे घासायचा ब्रश असेल तर तो घेऊ शकता, पण एकदम हलक्या हाताने तुम्हाला करायचा आहे। मी इकडे टूथब्रशचा वापर करते कारण टूथब्रशचे बिसल सॉफ्ट असतात, तसे कपडे घासाच्या ब्रशचेही काही ब्रशचे सॉफ्ट असतात, सो तुम्ही ते सुद्धा करू शकता, पण हलक्या हाताने करायचे जेणेकरून तुमचा कपडा फाटणार नाही। आता बघू शकता अगदी 90% पूर्ण कलर गेलेला आहे। आता इकडे तुम्हाला काय करायचंय, पाणी घ्यायचंय आणि जेव्हाही तुम्ही आता हा कपडा धुणार आहात तर एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, तुम्ही यामध्ये कम्फर्ट वापरा, म्हणजे जे फॅब्रिक सॉफ्टनर तुम्ही वापरता ते वापरा, कारण दुधाचा स्मेल हा थोडासा वेगळा असतो, सो तो निघण्यास ते कम्फर्ट मदत करेल। तर हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायचंय। वॉशिंग मशीन मध्ये सुद्धा तुम्ही हे वॉश करून घेऊ शकता। 2 ते 3 पाण्याने चांगला आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे, म्हणजे दुधाचा पूर्ण स्मेल निघून जाईल। आपल्याला याला डिटर्जंट टाकल्यामुळे दुधाचा स्मेल कुठेतरी कमी होतोच, पण किती नाही म्हटलं तरी दुधाचा स्मेल हा असतो आणि कपड्याला तो फार लवकर कॅच करतो। त्यामुळे आपल्याला इकडे अशा पद्धतीने दोन्ही हातांनी जिथे डाग आहे तो आता अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे आणि नंतर तो जो कपडा आहे तो धुण्यासाठी आपल्याला टाकायचा आहे, म्हणजे पूर्ण दुधाचा स्मेल त्यामधून निघून जातो। चला आता पुढची प्रोसेस काय करायची ते सांगते। आता फक्त 10 ते 5% तो डाग राहिला असेल तर ते काम आता ऊन करणार आहे, पण त्याआधी तुम्हाला मी रिझल्ट दाखवते। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने क्लिअरली हा जो काही पूर्ण कलर आहे तो निघून गेलेला आहे। आता तुम्हाला काय करायचंय, हा जो काही कपडा आहे एकदम कडकडीत उन्हामध्ये तुम्हाला सुकवायचा आहे। 3 ते 4 तासासाठी तुम्हाला कडकडीत उन्हात ठेवायचा आहे, म्हणजे उन्हामुळे जो 10 ते 5% राहिलेला जो काही डाग आहे तो पूर्ण नाहीसा होतो। आता हा 30 ते 40% मी तुम्हाला सुकून दाखवते आणि तुम्हाला रिझल्ट तुमच्या समोर दाखवते। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने हे स्वच्छ झालेलं आहे आणि पूर्ण डाग नाहीसा झालाय। त्यामुळेच मी व्हाईट कपडा घेतला होता। कुठेच तुम्हाला लालसर कलर कुंकवाचा दिसत नाही आहे। त्यामुळे लिंबू, डिटर्जंट पावडर आणि त्याचबरोबर कच्चं दूध वापरून तुम्ही घरच्या घरी कलरफुल कपड्यांवरचे डाग, कसलेही डाग असू देत, खूप छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने क्लिअर करू शकता। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास हाईप करायचं बिलकुल विसरू नका आणि लाईक नक्की करा। चला बाय।